हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तर आज मी माझ्या देवघरातील मंगल कलशाचा मळवट भरून दाखवणार आहे. तर येत्या नवरात्रीत तुम्हीसुद्धा तुमच्या देवघरातील कलशाचा असा मळवट भरू शकता. तर मळवट भरण्यासाठी इथे बघा मी कुंकू घेतलेला आहे, हळद घेतलेली आहे आणि चंदन केशरयुक्त असा गंध घेतलेला आहे. हा अष्टगंध आहे. तर हाही मी घेतलेला आहे. थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि हा माझ्या देवघरातील कलशावरील नारळ आहे. त्याला आता कोंब फुटलेला आहे आणि हा माझ्या देवघरातील कळस घेतलेला आहे. तर बघा मी चंदन पावडरमध्ये पाणी टाकून ते ओलं करून घेतले आहे. आता हा ओला टिका आपण नारळाला लावून घ्यायचा आहे. आपण डायरेक्ट हळदीने जर मळवट भरला तर ती हळद नीट नारळाला चिटकत नाही, ती निघून येते किंवा ती ओली होते. तर तुम्ही अशा प्रकारे आधी अष्टगंध लावून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला त्या अष्टगंधाच्या लेपनावरती हळद टाकून घ्यायची आहे. तर तुम्हाला माहीतच आहे देवीच्या मळवटामध्ये असं कुंकू भरलं जातं. त्या कुंकवाचे खूप सारे डिझाईन येतात. तर तुम्हाला हवी असेल तशी डिझाईन तुम्ही पेपरवरती काढून घ्यायची आहे. तर ही डिझाईन अशा पद्धतीने तुम्ही मळवटावर ठेवून घ्या आणि त्याच्यावर कुंकू असं बोटाने व्यवस्थित दाबून घ्या. बोटाने तुम्हाला कुंकू व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे आणि पेपर हळूच काढून घ्यायचा आहे. तर बघा किती सुंदर दिसतोय. तर इथे तुम्हाला जसा आकार आवडेल तशा प्रकारे तुम्ही पेपरवर डिझाईन काढून लाल कुंकवाचा टिका लावू शकता. तर देवींना तर शृंगार खूप आवडतो. तर जर तुम्ही नवरात्रीत असा कलश ठेवणार असाल तर याला रक्षासूत्र बांधा. म्हणजेच लाल पिवळ्या रंगाचा धागा येतो ना, तो तुम्ही बांधा. कलशावर स्वस्तिक काढा आणि 5 बोटं कुंकवाने कलशाला लावा.